मॅडम नमस्कार. आत्ता आपण कोणत्या कॉलनीमध्ये आहोत आणि सोसायटीचं नाव काय आपल्या आणि या ठिकाणी नक्की काय प्रयोजन आहे, काय सांगाल? आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी आदिती वालवडकर आणि आम्ही लक्ष्मी विहार सोसायटीमध्ये आहोत. सगळेजण सर्वत्र एकत्र आम्ही सगळेजण जमलेले आहोत आणि आज आम्ही इथं हरिभक्तीचा प्रचार करण्यासाठी, तो पारायणासाठी आम्ही संत तुकाराम महाराजांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते मुलांचा संस्कार शाळा म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर त्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर त्यामध्ये आपला पण थोडासा काही सहभाग असावा अशी आमची सर्वांची इच्छा होती, म्हणून आम्ही आज त्यांना इथं आमंत्रित केलेलं आहे. बरं, आपले सोसायटीमधले जे आपले नागरिक आहेत त्यांचीसुद्धा छान मुलं या ठिकाणी आहेत आणि अगदी छान असं एक पारंपरिक पोशाख त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल, कशी तयारी केली यांनी? हे आमचे सगळे छोटेसे विठ्ठल आणि रुक्मिणी आणि तसेच वारकरी बनण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांनी इथे आणि त्याच्यामध्ये लहानांपासून मोठ्यांचा पण सहभाग आहे. तर छोटे विठ्ठल रुक्मिणी आज आमच्या लक्ष्मी विहार सोसायटीमध्ये अवतरले आहेत असं म्हणायला हरकत नाही आजच्या मुहूर्तावर. नक्कीच. बरं, आणखी काय सांगाल सोसायटीबद्दल? काय सांगता तुम्ही? कशी आहे सोसायटी आणि नागरिक कसे आहेत आणि सहकार्य कसं असते? आम्ही सगळेजण छोटा मोठा कार्यक्रम असला तरी खूप उत्स्फूर्तपणे सगळेजण भाग घेऊन त्यामध्ये कार्यक्रम साजरा करण्यासाठी सगळ्यांची धडपड असते की आपलं किती कॉन्ट्रीब्युशन यामध्ये देता येईल. वेळात वेळ काढून आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आहोत. यापुढेही करत राहू अशीच इच्छा मी आज पांडुरंग आणि रुक्मिणी चरणी अर्पण करेन. नक्कीच मॅडम, धन्यवाद. थँक्यू. इतना टाइम नहीं लगा। गोल घ्या. तुम्ही